नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या 25व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या प्रत्येक लाडक्या ताईसाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण सध्या एकच प्रश्न सर्वांच्या मनात आहे, जुलैचा हप्ता किती मिळणार? फक्त 1500 रुपये मिळणार की जुलै आणि ऑगस्टचे 2 हप्ते एकत्रित मिळणार, म्हणजे थेट 3000 रुपये मिळणार? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 3000 रुपये मिळणार असतील तर त्यासाठी नवीन GR येणार का? चला तर मित्रांनो, आज आपण याच विषयाचा थोडा बारकाईने विचार करूया. मित्रांनो, आपल्याला माहित आहे 12 ऑगस्ट रोजी जुलै महिन्याच्या लाभासंदर्भात शासन निर्णय म्हणजे GR आला आहे. या GR मध्ये जुलै महिन्याच्या लाभासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे जुलै महिन्याच्या हप्त्याचा मार्ग स्पष्ट झाला आहे. पण इथं एक महत्त्वाचा मुद्दा आहे. या GR मध्ये जुलै महिन्याच्या लाभाचा उल्लेख आहे, मग ऑगस्ट महिन्याच्या लाभाचा उल्लेख नाही. जर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही हप्ते एकत्र म्हणजे 3000 रुपये द्यायचे असतील, त्यासाठी ऑगस्टच्या लाभाबाबत स्वतंत्र आर्थिक तरतूद किंवा शासन स्तरावरील पुढील मंजुरीची आवश्यकता पडू शकते. म्हणून मित्रांनो, माझ्या मते सध्या उपलब्ध GR पाहता पहिल्यांदा तुम्हाला जुलै महिन्याचे 1500 रुपये मिळतील आणि अशी शक्यता आहे मित्रांनो. पण याचा अर्थ असा नाही की 3000 रुपये मिळणार नाहीत. कारण सरकारला जर रक्षाबंधनाच्या निमित्तानं जुलै आणि ऑगस्टचे 2 हप्ते एकत्रित देण्याचा निर्णय घ्यायचा असेल तर सरकारकडून पुढील आदेश किंवा नवीन GR येऊ शकतो. आणि म्हणूनच आता खरी उत्सुकता इथेच आहे, सरकार नवीन GR काढणार का? आणि जर नवीन GR आला तर त्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा निर्णय होणार का? मित्रांनो, सोशल मीडियावरती सध्या 3000 रुपये मिळणार असल्याच्या अनेक चर्चा सुरू आहेत. काही ठिकाणी रक्षाबंधनाच्या निमित्ताने 2 हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता सांगितली जात आहे. पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, चर्चा वेगळी आणि अधिकृत शासन निर्णय वेगळा. जोपर्यंत सरकारकडून स्पष्ट आदेश येत नाही तोपर्यंत 3000 रुपये खात्यात येणार आहेत असे निश्चितपणे सांगणे योग्य ठरणार नाही. आता माझं स्वतःचं मत सांगायचं झालं तर जुलै महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला मिळण्याची शक्यता जास्त आहे मित्रांनो. पण रक्षाबंधनाच्या निमित्ताने सरकारने जर जुलै आणि ऑगस्टचे दोन्ही हप्ते एकत्र दिले तर अनेक लाडक्या बहिणींसाठी ही खरोखर मोठी मदत ठरेल मित्रांनो. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून माझी सरकारकडे एक नम्र विनंती आहे, जर शासनाच्या नियमानुसार आणि उपलब्ध तरतुदीनुसार शक्य असेल तर रक्षाबंधनाच्या निमित्ताने जुलै आणि ऑगस्टचे दोन्ही हप्ते एकत्र देऊन लाडक्या बहिणींना 3000 रुपयाचा लाभ द्यावा. यामुळे अनेक महिलांना मोठा दिलासा मिळू शकतो. आता दुसरा आणि सर्वात मोठा प्रश्न आहे, वितरण कधी सुरू होणार? 12 ऑगस्टला GR आला आहे, तरी पण आणखी मित्रांनो वितरण सुरू झालेले नाही. पण मला असं वाटतंय की येणाऱ्या 24 किंवा 25 तारखेला वितरण सुरू होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. पण या संदर्भात आणखी अधिकृत कुठलीही माहिती सरकारकडून आलेली नाही मित्रांनो. फक्त आपण अंदाज व्यक्त करत आहे मित्रांनो. येणाऱ्या 24 ते 25 तारखेला वितरण होण्याची दाट शक्यता. पण मित्रांनो, कुठलीही निश्चित तारीख आपल्याला सांगता येणार नाही, कारण वितरण कोणत्याही टायमाला सुरू होऊ शकते. म्हणून कुठल्याही अफवेवरती विश्वास ठेवू नका. जर वितरण व्हायचं असेल तर आज पण होऊ शकतं आणि उद्या पण होऊ शकतं आणि 25 तारखेपर्यंत पण होऊ शकतं. आणि मित्रांनो, 1500 रुपये येणार की 3000 रुपये येणार याचा अंतिम निर्णय सरकारच्या अधिकृत आदेशानुसारच स्पष्ट होईल. म्हणून आता सरकारच्या पुढील GR किंवा अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं, सरकारने फक्त जुलैचा 1500 रुपयाचा हप्ता द्यावा की रक्षाबंधनाच्या निमित्ताने जुलै आणि ऑगस्टचे दोन्ही हप्ते एकत्र करून 3000 रुपये द्यावे? कॉमेंट्समध्ये फक्त तुमचा जिल्हा आणि तुमचं मत नक्की सांगा मित्रांनो. आणि जर तुम्हालाही वाटत असेल की लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाच्या निमित्तानं 3000 रुपये मिळावेत तर या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा मित्रांनो. आज इथंच थांबूया.
अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.